ठाकरे बंधूंच्या युतीत आलबेल नसल्याच्या प्रश्नावरती संजय राऊतांचं मौन. युती संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नावर राऊतांचं नो कमेंट्स असं उत्तर. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानचा कार्यक्रम. शेतकरी प्रश्नांवर अधिवेशन गाजण्याची दाट शक्यता. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्र पवार आणि शिंदे उपस्थित राहणार, तर मविया आणि विरोधकांची आज बैठक होणार. विरोधी पक्षनेता न देण्यासाठी कायदा बदलणं हा निर्लज्जपणा. विरोधी पक्षनेते पद टाळणं लोकशाहीला कलंक. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये 2 दिवसांसाठी ऍडमिट. अस्वस्थ जाणवू लागल्यानं शरद पवार यांच्यावरती पुन्हा उपचार. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. बारामतीच्या लोणी भापकर ग्रामस्थांची आज गावबंदची हाक. दादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा छडा लावण्याची मागणी. दादांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा गावकऱ्यांना संशय. रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित एका नेत्याकडून व्हीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीने आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्व कल्पना होती. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते. बैठकीमध्ये दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पनाही दिली होती, सूत्रांची माहिती. विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजितदादांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते. मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती. परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या 2 मुलांना मारहाण. 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका. ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप. पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज. सरपंच प्रशासक म्हणून कारभार पाहणार. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. तर 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच निर्णय लागू. पाकिस्तानचे अफगाणिस्तानवरती भीषण हवाई हल्ले. 2 प्रांतांवरती केलेल्या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू. लवकरच प्रत्युत्तर देऊ, अफगाणिस्तानचा पाकला इशारा. मुंबई विजयदुर्ग रो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. 1 मार्चपासून जलप्रवास सुखकर होणार. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाल्यानं कोकणवासियांना मोठा दिलासा. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6000 स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं जाणार. भोसला सैनिकी महाविद्यालयासोबत करार. स्वच्छता वाहतुकीसह 5 क्षेत्रात विद्यार्थी काम करणार. सांगलीच्या मिरजमध्ये 2 चिमुकल्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री. बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या 4घांवर गुन्हा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दत्तक दिली. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार. विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती रंगणार सामना.